सरकारने शिंदे समितीचा अहवाल हा स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रामाणिक राहून पुढील कार्यवाही करावी। आईच्या जातीचा म्हणजे आई ओबीसी असेल तर तिच्या जातीच्या आधाराच्या मुलांना हा फायदा व्हायलाच हवा। गिरीश महाजन यांनी टाइम बॉन्ड आता त्यांच्याजवळच ठेवावा। शिंदे समिती राज्य सरकारने ही कायम ठेवावी असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे। फक्त चर्चा करून काही होणार नाही तर आम्हाला कायदा पारित करून हवा आहे। आता आरक्षण द्यायचे आहे। शिंदे समितीचे काम आता झाले आहे, आता सरकारचे काम आहे, पण शिंदे समितीने यापुढेही काम करतच राहावे। मराठा आरक्षणावर सुद्धा चर्चा होणं गरजेचं असतं। मात्र आजचा दिवस जो आहे तो सलीम कुत्ताच्या नावानं चर्चेला गेला, अख्खा पूर्ण दिवस। काय म्हणाल तुम्ही? नाही, ते काय बघायला नाही मिळालं ते कशा गेलाय, परंतु ती घेतील, कारण अधिवेशन हे पुढच्या महिन्यात असतं अंदाजे। तरीही या मराठा आरक्षणासाठी अलीकडे घेतलं आणि मराठा आरक्षणावर चर्चा होणार नाही असं होणार नाही। त्यांना चर्चा करावीच लागणार आहे। आज करतील, उद्या करतील, पण नुसते चर्चा करून आमचं समाधान होणार नाही आणि आम्ही ऐकणार पण नाही। आम्हाला कायदा पारित पाहिजे त्या नोंदीच्या आधारावर महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षणासाठी, तो शब्द त्यांनी दिलेला आहे। काल एक मुद्दा अधोरेखित वडील किंवा आई ओपन किंवा ओबीसी असेल त्याच्या मुलाच्या जातीबद्दलचा काही उल्लेख केला नाही, तो नेमका मुद्दा काय आहे? नाही, काय झालं आहे, काय विदर्भातले आमचे प्रचंड नाते, पश्चिम महाराष्ट्रातले पण आहे, ती आई ओबीसी आहे, मराठा आहे पण ओबीसी, तिकडं त्यांना आरक्षण आहे पश्चिम महाराष्ट्रात विदर्भात। ते इकडं आल्याच्या नंतर वडिलाची जात लावली जाते, म्हणजे त्या ओबीसी आहेत। आईची जात न लावल्यामुळं त्या मुलाला आरक्षणाचे फायदे घेता येत नाहीत। नातं तर आमचं आहे, मराठा आणि कुणबीमध्ये नातं तर होतं आहे। विदर्भ पश्चिम महाराष्ट्र एकमेकांचा रोटीपिटी व्यवहार आहे। पश्चिम महाराष्ट्राचा आहे, मुंबईचा आहे, खानदेशापर्यंत पण आहे। मग ती आई ज्यावेळेस इकडं जे जमलेलं असतं, ज्यावेळेस लग्न होऊन इकडे येते त्यावेळेस ती ओबीसीच राहते, पण मुलं ओपनमध्येच। म्हणजे आईच्या जातीचा सुद्धा त्याला फायदा झाला पाहिजे, जेणेकरून त्याला त्याच्या शिक्षणात आणि भविष्यात खूप लाभ घेता येईल। आईच्या जातीचा तुम्ही जशी काही मागणी